न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। काल एका वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली की परिवहनमधील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळावा, यासाठी आम्ही सभागृहामध्ये एक मताने विषय केला होता की परिवहनच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मंजूर व्हावा। या संदर्भामध्ये प्रशासनाने वेगळी भूमिका घेऊन हा जो प्रस्ताव आहे तो विखंडित करण्यासाठी नगर विकास खात्याला पाठवला व नगर विकास खात्याने तो विखंडित केला आहे। त्यामुळे परिवहनच्या कर्मचाऱ्यांवरती फार मोठा अन्याय झालेला आहे। मला असं वाटतं की प्रशासनाच्या काळामध्ये हा जो प्रस्ताव होता 7वा वेतन आयोग हा मंजूर व्हायला हवा होता, पण इथे सध्या निवडणुका नसल्यामुळे सभागृहामध्ये नगरसेवक किंवा बॉडी नसल्यामुळे असे निर्णय आयुक्तांनी स्वतः घेतलेले आहेत। पण त्यांनी येथील गोरगरीब कर्मचाऱ्यांचा आणि सर्वांचा विचार करायला हवा। परिवहन ही जगातील सर्वांसाठी, जगातील सर्व लोकांसाठी अतिशय उपयुक्त असणारी जी मी म्हणतो की एक रक्तवाहिनी सारखी आहे। आज पब्लिक ट्रान्सपोर्टची गरज सर्व जगाला आहे। आज सध्या वाढतं वायू प्रदूषण म्हणा, बाकीच्या इतर गोष्टी म्हणा, गाड्या जी गर्दी आहे याच्यावरती जे आपण म्हणतो की जे शासनाचं जे परिवहन जे आहे किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टेशन त्याला आपण अभय दिलं पाहिजे। सोलापूरमध्ये फक्त 30 गाड्या रस्त्यावर धावतात, त्या किमान 150-200 गाड्याची शहराला आवश्यकता आहे। किमान 40 किलोमीटर आपण परिवहन सेवा देण्याचा आपला निर्णय आहे। आज जर पाहायला गेले तर येथील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर कर्मचारी आणि तळागाळातल्या लोकांना याचं जे परिवहन आहे त्याचा फार मोठा उपयोग होतो। आणि काल जो निर्णय घेतलेला आहे प्रशासनाने की विखंडित केलेला आहे, या विरुद्ध आपल्याला 30 दिवसाची मुदत आहे। 30 दिवसामध्ये आपण हायकोर्टमध्ये याबद्दल याचिका दाखल करणार आहोतच। आणि यासाठी संबंधित काही माझ्या मित्र, नगरसेवक, बाकीच्या इतर लोकांशी चर्चा करून, लोकप्रतिनिधींशी करून आम्ही नक्की आता हायकोर्टामध्ये जावंच लागणार आहे। आणि परिवहनच्या सर्व कामगारांना 7वा वेतन आयोग मिळावा यासाठी वेळ पडली तर आंदोलन करण्याची सुद्धा माझी मानसिकता आहे। आणि परिवहनला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी येथील स्थानिक आता जे सध्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी थोडंसं सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, याविषयी चर्चा करावी। आपण खालून वरपर्यंत सत्ता आपल्या भाजपाची आहे, तर आपल्या भाजपाच्या आता जे स्थानिक आपले जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी यामध्ये लक्ष घालावं, या संदर्भामध्ये मी त्यांनाही विनंती करणार आहे। परिवहन हे महापालिकेचं अंग नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही, असं म्हणता येणार नाही। परिवहन हे एक अविभाज्य घटक आहे महापालिकेचा। आणि परिवहनवरती जरी आता सध्या आपण परिवहन तोट्यात आहे असं जरी म्हणत असलो तर त्याला ऊर्जित अवस्था आणण्याचं काम केलं पाहिजे। इथं मदने साहेबांनी ते करून दाखवलं होतं। अशा अधिकारी जर परिवहनला मिळाले तर का नाही होणार? एक दिवशी निश्चित आपण परिवहन आपलं ना ऊर्जित अवस्थेकडे येईल। त्यांना 65% महागाई भत्ता असेल, इतर महागाई भत्ता असेल, ते महापालिकेला लागवायपर्यंत परिवहनला लागू नाही, तर याकडे तुम्ही विशेष काय प्रयत्न करणार आहात? बघा, शासनाने जर ठरवलं आणि त्यांनी जर नगर विकास खात्याने, परिवहन खात्याने जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर का होणार नाही पॉझिटिव्ह? आता परिवहन खात्याचा हा विषय आहे, त्यांनी जर परिवहनला ऊर्जित अवस्था द्यायची असेल तर त्यांनी ते नक्की हे केलं पाहिजे। आणि सोलापूरमध्ये फारची म्हणजे बजेटचे बाकीच्या काही गोष्टी, आर्थिक गोष्टी ज्या आहेत किंवा त्याच्यामध्ये आपण परिवहन तोट्यात आहे ही गोष्ट जरी वास्तव सत्य असलं तर इथले काय गैरप्रकार जर थांबवले, त्याला जर आळा घातला तर नक्की ते काय फार म्हणजे महत्वाची गोष्ट नाही। मदने साहेबांनी ते करून दाखवलं होतं यापूर्वी सुद्धा। मी याविषयी आताच आमच्या सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त ज्यांच्याकडे परिवहन विषय आहे तैमूर मुलानी यांच्याशी फोनवरती चर्चा केली, यांच्याकडून सर्व माहिती घेतलेली आहे, त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यानुसार 30 दिवसाची मुदत आहे हायकोर्टामध्ये अपील करण्यासाठी। तर वकिलांशी चर्चा करून आम्ही नक्की त्यावरती योग्य ते निर्णय घेऊ। पण आम्ही 100% कोर्टमध्ये जाणार आहे परिवहनच्या या विषयावरती। परिवहनला तुम्ही 100% न्याय देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत। सध्या परिस्थिती अशी आहे की बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे, महानगरपालिकेच्या निवडणुका नसल्यामुळे आम्हाला आमच्या ज्या जे काम करण्याची इच्छा आहे किंवा याच्यावरती काही थोडीशी बंधनं आहेत, पण आम्ही आता संघटना म्हणून सुद्धा करू शकतो किंवा कामगारांची बाजू घेण्यासाठी काय सभागृहातच असणं असं काही नाहीये। आता सुद्धा आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन ते करू शकतो। त्यामुळे आम्हाला तिथं फक्त अपील करायची आहे आणि ते बघूया चालू। तोपर्यंत लवकरच निवडणुका लागतील असे चिन्ह आहेत, तोपर्यंत नवीन बॉडी पण येईल, 2-4 महिन्यात होईल, 6 महिन्यात येईल। आणि ह्या गोष्टी कोर्टात असल्यानंतर त्यावरती खूप दिवस लागतात निर्णय व्हायला, पण परिवहनचा विषय हा न्यायालयात 100% जाणार आहे। युनिक
एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट।